प्रत्येक गल्लीमध्ये किंवा प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची ताकद नगरसेवकांच्या मध्ये असते आणि नगरसेवक हा भागामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पण सगळ्या आमच्या अडचणींना आमच्या हाकेला उभारणारा नगरसेवक पाहिजे. निवडून येणारा नगरसेवक रणजितसाहेबांसारखा असावा की नवीन नेता निवडून द्यायचं काम लोकांनी केलं पाहिजे. जो काम चांगला करेल त्याला पण निवडून दिलं पाहिजे. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना सत्ता आहेच आणि महानगरपालिकेवर भगवा हा फडकलाच पाहिजे. 10-12 वर्ष आम्हाला काहीच सुविधा मिळाल्या नाहीत. सगळ्या गैरसोयीत आम्ही आता दिवस काढलेत. माझं तर लग्न झाल्यापासून मी रस्ता हा बघितलेलाच नाही आहे झालेला. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी? शिंदे गट. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळते. सर्व प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. मी सध्या उभा आहे मंगेशकर नगरमध्ये. येथे काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या प्रभागाच्या समस्या काय आहेत, होणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, थेट जाणून घेऊयात. नमस्कार, अनेक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होते. काय वाटते की प्रशासक बरा होता की नगरसेवक असायला हवा? प्रशासकापेक्षा महत्वाचा मुद्दा काय आहे, प्रशासक काय पूर्ण कोल्हापूरचं तुमचं सगळे वॉर्ड बघू शकणार नाही. एक प्रशासक बघू शकणार, त्यामुळे नगरसेवक हा हवाच. आणि आता त्यातल्या त्यात आता जवळ 10 ते 15 वर्ष आपले येते म्हणजे आमच्या मंडली गुजरामध्ये गटारे आणि रोड पूर्ण असं खास म्हणजे खड्ड्याची पद्धत अशी झालेली. आता काय आमचे आता हे नेते रणजित मंडलिक, शिवसेना राजशिवनगर गटाचे रणजित मंडलिक कुठल्याही पदावर नसताना म्हणजे नगर महापालिकेच्या आता कुठे त्याच्या पदावर आहेत ते शिवसेना जिल्हा उपप्रमुख आहेत. त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी आमदारांच्या पाठीमागून लागून इथं या मंडलिकोसरमध्ये गटारी, मानसी मंदिराचा रोड, त्यानंतर गोखलेवरपाशी स्वामी समर्थांचं मंदिर तिथं ब्लॉक बसवायचे काम, कॅमेरा बसवायचं काम मंगेशकरमध्ये. आणि आता हा रोड, त्याच्यानंतर खाली 1-2 रोड नाही कॉन्क्रीट रोड, त्याची पूर्तता केलेली आहे त्यांनी. आणि आता व्यवस्थित तर सगळ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की नवीन नेता निवडून द्यायचं काम लोकांनी केलं पाहिजे. प्रभागाचा या विकास झालाय का? आता चालू झाला की आता नगरसेवक पद नसतानाही जो चालू झालेला आहे, पण आता नगरसेवक पद त्यांना मिळालं सगळ्यांच्या आशीर्वादानं, तर याच्यापेक्षा चांगले जास्त काम होणार. काय वाटते कोणत्या गटाची किंवा कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी? शिंदे गट. असं का वाटते? आहेच की आता बघा की उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काय काय केले, सरकारसाठी काय काय केले. लाडकी बहीण योजना काढलेली आहे, तुम्हाला भरपूर फंड दिलेले आहेत. आता जवळजवळ मला वाटतं नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश यांच्या असे किती फंड मिळाला तुम्हाला. कोल्हापूरला जवळजवळ किती कोटीचा फंड मिळाला आहे. रंकावची लाईट असू दे किंवा तुमचं पंचगंगेवरची लाईट असू दे किंवा लोकल तुमचे लॅम्प असू देत, भरपूर कामं शिंदे गटाच्या आमदारांनी केलेले आहेत नियोजन मंडळाच्या अध्यक्षाखाली. नमस्कार, तुम्ही ज्येष्ठ आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय वाटते की निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडून येणारा नगरसेवक रणजितसाहेबांसारखा असावा. म्हणजे काम म्हणजे झोकून देऊन काम करतात आणि आम्हाला त्यांचं काम आवडतं आहे. आणि आपल्या इथल्या भागातल्या लोकांनी त्याची दखल घ्यावी आणि ज्यावेळेला इलेक्शनचं मतदान करायची पाळी येईल त्यावेळेला आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. जो काम चांगला करेल त्याला पण निवडून दिलं पाहिजे. लोकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या भागाचा विकास होत राहिला पाहिजे. आणि ही गोष्ट जास्तीत जास्त करून करणार आहे तर रणजित साहेब करणार. त्यामुळे आम्हाला रणजित साहेबांना पाठिंबा द्यावा लागणार आहे आणि आम्ही देणार. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटते? सध्या काय म्हणजे एकनाथ शिंदेचा शिवसेना गट एकदम प्रभावी आहे आणि त्यांची सत्ता आली तर आत्ता जे कोल्हापूरचा विकास दुसऱ्या कोणत्या सरकारनं आलं की प्रशासन आलं तर त्याच्याविषयी जास्त चांगला त्यांचा प्रशासनाचा. की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेलच. कारण कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी ज्या पद्धतीने काम करतात ते प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. कारण नगरसेवक प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये किंवा प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची ताकद नगरसेवकांच्या मध्ये असते. आणि नगरसेवक हा पाहिजेलच. आणि नगरसेवकच आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेचं कोणतंही काम असून दे, TP पासून ते शेवटी आयुक्तांच्यापर्यंत नगरसेवक तिथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित पोहोचवू शकतात. प्रत्येक कार्यासाठी आपल्याला ते मदत करू शकतात. नगरसेवक पाहिजेतच यासाठी.
एकंदरीत बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते तुम्हाला? तर शिवसेनेची सत्ता आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेने सत्ता आहेच. तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पण भगवा झेंडा फडकावा ही आमची म्हणजे बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची इच्छा आहे की पाहिजे. त्यासाठी कोल्हापूरचे आमदार आमचे राजेश क्षीरसागर साहेब मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यांनी पण आता कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न पण केलेत. त्याच्यामुळे कोल्हापूरचे नेते आता उप जिल्हा प्रमुख आमचे रणजित मंडलिक साहेब पण ही सगळीजण याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. का असं वाटते? भागातला विकास झाला पाहिजे, जेणेकरून भागातल्या नागरिकांची समस्या जाणून घेतली पाहिजे आणि भागातला जेणेकरून विकास हा चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे असं ह्यासाठी नगरसेवक. आता बघायला गेलं तर या प्रभाग क्रमांक 13 मध्ये काय प्रलंबित प्रश्न आहेत? प्रलंबित प्रश्न असे आहेत की पाण्याचा पण प्रश्न आहे. सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न. पाणी, रस्ते, गटर्स याच्याशिवाय दुसरं कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटते? आता तरी बघितलं तर असं वाटते की आम्हाला शिवसेनेचे जे मुख्यमंत्री आहेत आमचे शिंदे साहेब जसे मुख्यमंत्री झाल्यापासून कोल्हापूरमध्ये थोडा थोडा विकास होत चाललेला आहे आणि प्रकल्प पण थोडे थोडे या लागल्यात शेंडा पार्कात. त्यामुळं शिंदे साहेबांचं चांगलं काम आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही अनेक वर्षांनी होते. काय वाटते की प्रशासकांची सत्ता बरी होती की नगरसेवक पाहिजे? नाही, प्रशासकांची सत्ता म्हणण्यापेक्षा नगरसेवकाची सत्ता ही कधी पण स्वीकारली जाते आणि नगरसेवक हा भागामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्या हक्कानं आपण आपल्या जवळच्या नगरसेवकाला जाऊन आपली व्यथा मांडू शकतो की माझी बाबा आमच्या अडचणी काय आहेत आणि या समजून घेणारा खऱ्या अर्थानं नगरसेवकच असतो. त्या लेवलला जाऊन काम होणं शक्य होत नाही. त्यामुळं नगरसेवक हा गरजेचा आहे असं माझं मत आहे. तसं बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झालाय काय? तसं बघायला तर तसा विकास झालेला आहे, पण मध्यंतरी आता 5 वर्ष नगरसेवक पद नसल्यामुळं बऱ्याचशा काही ज्या का अडचणी वगैरे होत्या त्या आम्ही म्हणजे पदावर जरी नसले तरी रणजित मंडलिक यांना सांगून वेळोवेळी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि काही पद वगैरे नसताना त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे कामाची पूर्तता करून देणे किंवा शब्द दिल्याप्रमाणे ते करून देणे हे भूमिका त्यांनी केलेली आहे. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी? अर्थात शिंदे गटाची आणि महानगरपालिकेवर भगवा हा फडकलाच पाहिजे ह्या मताचा मी आहे. असं का वाटते? 100%. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचं जे हे आहे प्रभुत्व आणि एक जी छाप आहे आणि त्यांनी जे निधी वगैरे आत्ता कोल्हापूर जिल्ह्याला माननीय श्री आमदार क्षीरसागर साहेब यांना निधी पुरवून आणि क्षीरसागर साहेबांनी पण अगदी शक्य होईल तितका कामाचा पाठपुरावा करून त्यांनी ते काम केलेलं आहे आणि काम आपल्याला दिसत आहे सर्वांना. अनेक वर्षांनी काकी निवडणुका होत आहेत. काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक हवा? काय वाटते? नगरसेवक हवा, पण सगळ्या आमच्या अडचणींना आमच्या हाकेला उभारणारा नगरसेवक पाहिजे आणि तसे नगरसेवक आम्हाला आत्ता हवे आहेत, ते यावेत अशी आमची अपेक्षा आहे. आता हा रस्ता पण आमचा आता 12 वर्षांनी पूर्ण झाला आहे. बरोबर 12 वर्ष झाले ह्या रस्त्याला आत्ता डांबर लागले आणि याच्या खालून पण आता 30 लाखाचा हा कॉन्क्रीटचा रस्ता रणजित मंडलिक साहेबांनी आता मंजूर करून घेतला आहे. आणि म्हणजे ते पण आमच्या हाकेला पूर्ण उभे राहिलेत. म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही ते आमच्या अडचणी त्यांना सांगितल्या, त्यांनी आमच्या हाकेला ओढ देऊन प्रत्येक गोष्ट आमची पूर्ण केली आहे आणि अशी साथ आमची आम्हाला सगळ्यांची अशी नगरसेवकांची साथ आम्हाला हवी आहे. काय वाटते की या प्रभाग 13 मधील प्रलंबित प्रश्न काय आहेत अजून? आता तर सध्या की नाही हे 10-12 वर्ष आम्हाला काहीच सुविधा मिळाल्या नाहीत. सगळ्या गैरसोयीत आम्ही आता दिवस काढलेत. पूर्ण लोटणारी बाई नाही, कचरा गाडी नाही, किंवा तो फवारणी करतो ना माणूस तो नाही, किंवा तो औषध फवारणी करणारे कोणच नाहीत. आम्ही सगळेजण आता अडचणीतच होतो. त्यात आता जर साहेब निवडून आले तर त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या अशी आमची अपेक्षा आहे. नगरसेवक पाहिजे.
कितीतरी कामं अशी म्हणजे रखडून राहिलेली होती, ती आता नगरसेवक जर आले तर त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचून आमच्या तक्रारी मांडता येतात. त्यामुळं ते नगरसेवक पाहिजे. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागामध्ये काय प्रलंबित प्रश्न काय आहेत? जसं आता कचरा गाडी वेळेवर येत नाही, डांबावरच्या लाईटी गेल्या तर 15 दिवस कळवतोय तरी पण येत नाहीत करायला, अशा समस्या आहेत. कोणत्या पक्षाची सत्ता यावी महानगरपालिकेवर असं वाटतंय? कोणती पण येऊन दे, शिवसेना भाजप कोण पण येऊन दे, पण त्यांनी काम व्यवस्थित आमच्या ह्याचं केलं पाहिजे. महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय प्रलंबित प्रश्न काय आहेत काही काय सांगाल? प्रलंबित प्रश्न तर आता हा रस्ता पूर्ण होतोय, पण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. पुन्हा औषध फवारणी, कचरा गाडी व्यवस्थित यायला पाहिजे. आणि औषध फवारणी झाल्यावर पण वर्षभर होत नव्हती, ती पण आता व्हावी अशी इच्छा आहे आमची. एकंदरीत बघायला गेलं तर कोणत्या पक्षाची सत्ता यावी महानगरपालिकेवर असं वाटतंय? आता शिंदे शिवसेना किंवा भाजप यापैकी कोणती पण यावी आणि त्यांनी कामे व्यवस्थित करावी हीच अपेक्षा आहे. असं का वाटतंय तेच यावं? आता सध्या त्यांच्याकडून भरपूर कामं झालेली आहेत, म्हणून वाटते की त्यांनी यावं. ताई नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत, प्रशासक होतोय, काय बरं होतं की प्रशासकांचा काळ बरा होता की नगरसेवक पाहिजे? कसं आहे, नगराला नगरसेवक हा हवाच, कारण नगराकडे आपण आपली मतं मांडू शकतो जाऊन. नगरसेवक असेल तर आपल्याला जे प्रश्न पडतात त्याचे आपण उत्तरं त्यांच्याकडे जाऊन मागणार ना. नगरसेवक आपले आता रस्ता झाला आमचा इतक्या वर्षांनी, माझं तर लग्न झाल्यापासून मी रस्ता हा बघितलेलाच नाही आहे झालेला, हा आता इतक्या वर्षांनी त्यांनी करून दिला आमचा रस्ता. माझं बाळ इथं खड्डे ते नव्हते त्यात खेळत होतं, त्याला खूप म्हणजे आता माणसांना खूप अडचणी आल्या रस्ता नसल्यामुळे, ॲक्सिडेंट होत होते, बरेच अडचणी आल्या माणसांना. आता तो पूर्ण झाला रस्ता, याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे की आमचं काम हे आमच्या काकी जाऊन सारखं त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं हे काम झालं, ह्याचा खूप आनंद झाला आता आम्हाला. अजून इथनं पुढे आमची अशीच कामं होत जावी हीच अपेक्षा आहे की कोणी निवडून येऊ दे, त्यांनी आमची कामं फक्त करावीत. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी अशी वाटते? शिवसेना भाजप कोणी आलं तरी आमची कामं व्हावी तेवढी अपेक्षा आहे आमची. काय वाटते की कुणाची सत्ता यावी? भाजप नाही तर शिवसेना. असं का वाटतं? आपल्या गल्लीतली कामं तीच करतात ना, त्यामुळे आम्हाला तसं वाटतं. काय प्रशासकांचा काळ बरा होता की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकच पाहिजे. का? नगरसेवकच आपली कामं करतोय ना, त्यामुळे आम्हाला नगरसेवकच पाहिजे. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत प्रभागाचे? काय आता अजून आमचा खालचा पण रस्ता झालेला नाही, तो रस्ता व्हायचा आहे, आता हे रस्ता झाला आहे. नमस्कार. निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या, काय की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक. का असं वाटतंय? नगरसेवक चांगले असतात, येतात कधी पण हाक मारल्या, दुसरं काय नाही. कुठल्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटतंय? शिवसेना भाजप आली, तेच का वाटते असं? त्यांनी बरीच कामं केल्यात. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रभागाचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न, होणाऱ्या नगरसेवकांकडून लोकांच्या अपेक्षा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.